तरीही त्या घोषणापत्रातील सर्वात महत्त्वाचे आणि ब्रिटिशांच्या मते जे सर्व हिंदी लोकांचे पूर्ण समाधान करील असे वाटले ते अभिवचन असे होते की सम्राज्ञी व्हिक्टोरिया हिच्या सर्व हिंदी प्रजाजनांना ब्रिटिश प्रजाजनांच्या सारखेच अगदी समानतेने वागविले जाईल. त्यांना साम्राज्यातील सारे अधिकार जाती धर्म रंग निर्विशेषणे वैध रीतीने उपभोगता येतील. पण या घोषणापत्रकाचा क्रांतिकारकावर एक परिणाम झाला नाही. इतकेच नव्हे तर ब्रिटिश राणीच्या ह्या घोषणापत्रकाला क्रांतिकारकांच्या वतीने एक खरमरीत प्रत्युत्तर म्हणून प्रतिघोषणापत्रही प्रसिद्धीले गेले होते. ते किती मार्मिक होते ते आमच्या 57च्या क्रांतियुद्धाच्या इतिहासात आम्ही चर्चिलेच आहे. त्यातील सूत्रवाक्यच मुळी असे होते की आम्ही हे जे क्रांतियुद्ध लढत आहोत ते केवळ ब्रिटिश इंडिया कंपनीची हिंदुस्थानावरील अधिसत्ता जाऊन ब्रिटिश राणीची साम्राज्य सत्ता आमच्यावर यावी म्हणून काही नव्हे, तर आम्हाला कोणाचीही परसत्ता ब्रिटिशांचे राज्यच नको असून सर्व राजकीय दास्यातून निर्मुक्त झालेले स्वतंत्र असे स्वराज्य हवे आहे. म्हणून आम्ही या राज्यक्रांतीच्या रणांगणात लढत आलो आहोत. यद्यपि हे राणीचे घोषणापत्रक साऱ्या हिंदुस्थानाभर भिंतीवर चिकटवलेले होते, तथापि त्याचा लाभ न घेता सहस्रावधी हिंदी क्रांतिकारक आणि सेनापती तात्या टोपे, श्रीमंत नानासाहेब, बाळासाहेब, रामभाऊ, अमरसिंह, फिरोजशहा इत्यादी क्रांतीचे धुरंधर सेनानी पुढे महिनोगणती लढतच राहिलेले होते. त्या बहुतेकांचा लढत त्या क्रांतीच्या अग्निज्वालात प्रत्येकी बळी पडल्यानंतर काय ते यज्ञकुंड हळूहळू विझत गेले. तथापि सहस्रावधी हिंदी लोकांची जी तरुण पिढी इंग्रजांच्या पुढे लवकरच निघालेल्या शाळा कॉलेजातून शिकत गेली तिच्यावर आणि इंग्रजी सरकारच्या पगारावर पोसली जाणारी सहस्रावधी हिंदी अधिकाऱ्यांची आणि सेवकांची जी पिढी तिच्यावर मात्र या हिंदुस्थानच्या साम्राज्ञीच्या घोषणापत्रातील या शेवटच्या 2-3 अभिवचनांचा ब्रिटिशांना अनुकूल असा परिणाम झाल्यापासून राहिला नाही. विशेषतः कलकत्ता, मुंबई, मद्रास अशा ज्या मुख्य नगरात ब्रिटिश सुधारणांचे मायावी जाळे 1857च्या बऱ्याच आधीपासून पसरले होते, तेथे तर ह्या व्हिक्टोरिया राणीच्या जाहीरनाम्यात ती राणी आपल्या हिंदीने ब्रिटिश प्रजाजनांना राज्यातील सर्व अधिकार समानतेने उपभोगू देणार आहे. ह्या अभिवचनाचे त्यावेळचे हिंदी पुढारी इतके हुरळून गेले की आता ब्रिटिश साम्राज्य हे जितके ब्रिटिशांचे तितकेच आमचेही साम्राज्य झालेले आहे असे उद्गार त्यांनी बंडाचा बिमोड झाल्याच्या आनंद प्रीत्यर्थ भरवलेल्या प्रकट सभांमधून काढले. हे घोषणापत्र खरे पाहता केवळ क्रांतिकारकांचा बिमोड करण्यासाठी जसा ब्रिटिशांनी दंडाचा भयंकर उपयोग केलेला होता, तसाच हा एक सामाचाही उपयोग करण्यासाठी वस्तुतः काढलेले होते. त्याचप्रमाणे भविष्यात ब्रिटिश राजनीती चालवावी असा लवलेशही हेतू ब्रिटिशांच्या मनात नव्हता. हे माझ्या ह्यापुढील काळच्या इतिहासावर लिहिलेल्या पुस्तकातून मी ब्रिटिशांच्याच उद्गारांवरून सिद्ध केलेले आहे. पण ह्यावर उल्लेखलेल्या त्या काळच्या इंग्रजी शिक्षित आम्लसेवानिरत हिंदी लोकांचा जो वर्ग होता त्याच्या भाबड्याने बाटक्या ध्यानात ब्रिटिशांचा हा कूटहेतू मुळीच आलेला नव्हता. इतकेच नव्हे तर त्या हिंदुस्थानचे साम्राज्ञी पदावर स्वतः विजयोन्मत्त आरोहण करणाऱ्या व्हिक्टोरियाच्या घोषणापत्रामुळे त्या भुरळलेल्या हिंदी पुढाऱ्यांनी त्या घोषणापत्रकाला हा पहा आमचा मॅग्ना चार्ट म्हणून त्यांच्या सभातून आणि वृत्तपत्रातून गौरवण्याचा धूमधडाका चालविला. कुठे तो इंग्लिश लोकांनी त्यांच्या स्वतःच्याच राजाशी लढून त्याच्याकडून स्वतःचे लोकसत्ताक अधिकार मान्य करून घेणारा इंग्लंडच्या इतिहासातील खरा मॅग्ना चार्ट आणि कुठे आपल्या देशाच्या पारतंत्र्याच्या शृंखला आपल्या स्वदेशाच्या पायात लोखंडी खिळ्यांनी पूर्वीहून अधिक बळकटपणे जखडून टाकून त्यावर केवळ सोनेरी पाणी चढविणारे आणि त्यांना अलंकार म्हणून उल्लेखणारे ते राणीचे छद्मी घोषणापत्रक. परंतु सन 1857च्या क्रांतीचा तात्कालिक उपोषण
झाल्यानंतर आणि ब्रिटिश साम्राज्य सत्ता हिंदुस्थानभर निर्वेदपणे अधिष्ठित झाल्यानंतर हिंदुस्थानच्या राजकीय इतिहासाचे समीक्षण हिंदू दृष्टिकोनातून आम्ही लिहिलेल्या आपल्या आत्मवृत्ताची पूर्वपीठिका ह्या पुस्तकात अवश्य तितक्या समग्रपणे केलेले आहे. यास्तव तेही येथे देण्याचे प्रयोजन नाही. या कालखंडाचे वैशिष्ट्य ब्रिटिशनिष्ठ राजकारण 1857च्या क्रांतियुद्धाचा उपशम जेव्हा 1860 पर्यंत झाला तेव्हापासून तो साधारणतः सन 1900 पर्यंतच्या कालखंडाचे हिंदुस्थानातील राजकीय इतिहासाचे वैशिष्ट्य मुख्यतः ब्रिटिश साम्राज्यातून राहूनच आपला भाग्योदय पुन्हा होईल आणि तसा तो आपण करून घेतला पाहिजे अशा मताच्या राजकीय पुढाऱ्यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या देशव्यापी चळवळीचे प्रस्थ हे होय. या कालखंडाला साधारणतः ब्रिटिशनिष्ठ राजकारणाचा काळ असे नाव देता येईल. अर्थात ह्या कालखंडात ही जी ब्रिटिशांच्या परदास्यातून मुक्त होण्यासाठी सशस्त्र क्रांती केलीच पाहिजे अशा वीरवृत्तीची परंपरा तीही काही अगदीच